आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शिवाजी पार्कला 10 जूनला झाली। त्यावेळेस वेगवेगळे नेतेगण तिथं होते, परंतु आम्ही सगळे ज्युनियर म्हणून तिथं ओळखले जात होतो। त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही पण सगळ्यांनी आपल्या आपल्या ताकदीने प्रयत्न केले, लोकांचा विश्वास संपादन करण्याचं काम केलं आणि त्याच्यातनं एक महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आम्हा लोकांची ओळख निर्माण झाली। परंतु ही ओळख होत असताना शेवटी जमिनीवर पाय ठेवूनच चालायचं असतं, सर्वसामान्य जनतेला कधी विसरायचं नसतं। हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जी शिकवण आहे, स्वर्गीय वसंतदादा पाटलांची जी शिकवण आहे, त्याच शिकवणीतून पुढे जाण्याचं काम मित्रांनो आम्ही सगळेजण करतोय। त्याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका। आम्ही सत्तेला हपापलेले कार्यकर्ते नाही। सत्ता येत असते, सत्ता जात असते, कामरापट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाहीये। पण बहुजन समाजातल्या शेवटच्या माणसाला देखील सत्तेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सुटले गेले पाहिजेत, हाच दृष्टिकोन ठेवून आज 50-52 आमदारांनी आम्ही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्या भूमिकेचं स्वागत हे महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी पाहायला मिळालं। इथं देखील तसं बघितलं तर सभेचा वगैरे कार्यक्रम नव्हता। मी केदारला सांगितलेलं होतं की जाताना फक्त आम्ही फीत कापू आणि पुढे निघून जाऊ, परंतु तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित होता म्हणून मी आल्या माईक घेतला। मी आपल्या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून स्वागत करतो। उद्याच्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळेस येतील त्यावेळेस महायुतीचे सदस्य म्हणून जे पक्ष आमच्या बरोबर आहेत आम्ही सगळेजण एकत्र बसून चांगल्यात चांगले उमेदवार देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत। त्यांना आशीर्वाद देण्याचं काम, त्यांना पाठिंबा देण्याचं काम आपण सगळ्यांनी मतदार राजा या नात्याने करावं, ही पण तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।